वरून नाराजी दिसतेय कारण कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक देखील सोडण्याची शक्यता आहे। मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्यामुळे कार्यकर्ते ठाकरेंच्या नेत्यांवरती नाराज आहेत असं कळतंय। शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याचा राजू शेट्टींना ठाकरेंचा प्रस्ताव आहे आणि राजू शेट्टी मातोश्रीवरती आल्यामुळे शिवसैनिकांचं टेन्शन वाढलंय। रामटेक, अमरावती आणि जवळपास काँग्रेसला दिले गेल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे जागा वाटपावरून ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज आहेत। कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक देखील सोडलं जाण्याची शक्यता आहे। हे मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याचा राजू शेट्टींना ठाकरेंचा प्रस्ताव असून राजू शेट्टी मातोश्रीवरती आले होते आणि त्यामुळे शिवसैनिकांचं टेन्शन आणखी वाढलं। तर दुसरीकडे रामटेक आणि अमरावती या जागा सुद्धा जवळपास काँग्रेसला दिल्याची माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, या ज्या आता काही जागा आपण पाहतोय तिथे आणखी कोण कोण इच्छुक होतं आणि त्या जागा कुणाला जाणार? महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला विदर्भातील जागांसाठी आग्रही होते, त्यामुळे त्यांना रामटेक आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघासाठी ते आग्रही असल्यामुळे जागा त्यांना सोडल्याची जवळपास माहिती मिळते ठाकरे गटाकडून। त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे आग्रही होते आणि ते काल मातोश्रीवरती देखील येऊन भेटून गेलेले आहेत। त्यामुळे स्थानिक जे शिवसेनेचे आहेत त्या मतदारसंघातील ते नाराज झाल्याची माहिती मिळते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा राज्यातील जवळपास 23 लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार महाविकास आघाडीमध्ये हे जवळपास निश्चित झालेले। मात्र त्या 23 लोकसभा मतदारसंघामध्ये जे घटक इतर मित्र पक्ष आहेत त्यांना शिवसेना पुरस्कृत जागा ज्या आहेत त्या सोडत आहेत, त्यामुळे स्थानिक शिवसैनिक जे ते नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी।